हॅलो फॅमिली, ही आमची कार रेडी झालेली आहे. वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल. बघू शकता की मी परत तुमच्या भेटीला आलेलो आहे आणि आज आपण मोठीच्या मोठी स्वारी करत 8 ते 9 तासाचा प्रवास करत आपण जाणार आहोत गावी. आमचं एक फंक्शन होतं. सो हा माझा मावशीचा मुलगा आणि ही माझी ताई आणि आमच्या छोट्याशी फुल ऑन मस्ती चालू आहे. मस्तपैकी विठ्ठलाची गाणी ऐकता, गणपतीची गाणी ऐकता आम्ही लोक थेट जात आहोत आता गावी. आत्ता आम्ही लोक ऑलमोस्ट पुणा क्रॉस करत होतो आणि हा बघू शकता की आपल्याला घाट लागलेला आहे आणि आपण आता थेट पोचणार आहोत ऑन द वे टू सातारा. बघू शकता की एवढा सुंदर सुंदर नजारा आहे आणि आमच्या गावी जाण्याची जी सकाळची मजा आहे ना, ती रात्री एवढी मजा येत नाही आहे. तर काहीच कोण सातारा सांगलीचे आहेत तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आमची फुल ऑन मस्ती चालू होती आणि सगळेजण खूप खुश होते आणि ह्या लोकांचा डान्स चालू आहे. जिकडे माझा भाचा आहे तिकडे एन्जॉय होणार नाही असं होणारच नाही. आणि त्याला बघा A to Z स्टेप माहिती आहे, एवढा क्यूट आहे तो. आणि सगळेजण म्हणजे भाऊजी, ताई, छोटा बेबी आणि माझा भाऊ, आम्ही लोक सगळेजण जात आहोत. मोठा भाऊ नव्हता आला, तो थोडा ऑफिसच्या कामामध्ये बिझी होता. सो त्याच्यामुळे आम्ही लोक एवढेच जात आहोत. आणि बघू शकता वाटेमध्ये आम्हाला लोकांना मॅकडॉनल्ड्स लागलं आहे. आमचं लंच स्किप झालं होतं. सो त्यामुळे थोडं तरी पेटपूजन करायचं होतं म्हणून आम्ही मस्तपैकी एका मॅकडॉनल्डमध्ये थांबलो होतो. आणि इथे बघू शकता की अजिबात गर्दी नाही, एकदम व्यवस्थित पद्धतीने आम्ही ऑर्डर दिली होती आणि ती एक 5 मिनटामध्ये आलीसुद्धा. आणि खूप सगळ्यांना भूक लागली होती. सो मस्तपैकी फ्रेंच फ्राईज वगैरे, बर्गर सगळं मागून आमचं मस्तपैकी पेटपूजन झालेलं आहे. गाईज, एक मला सांगायचं होतं की हे जे मी कोक मागितलं होतं ते एवढं कधी फ्रॉड करतात हे लोक की मला ॲक्च्युली ते आवडलं नाही आहे. बर्फ एवढा टाकतात आणि जे मेन कोकोकोला आहे ते नव्हतंच त्याच्यामध्ये. आणि नंतर मला एवढी सर्दी पकडली की विचारू नका. त्यामुळे दॅट वॉज व्हेरी बॅड. आणि नंतर मग आता वाजलेले आहेत 8-8:30 वाजले होते आणि आम्हाला लोकांना थोडा चहा प्यायची इच्छा झाली होती. तुम्हाला माहिती आहे गाईज, एकदा आपलं शेड्यूल सकाळपासूनचं बिघडलं की पूर्ण दिवस लेट नाहीतर अगदी लवकर तरी जातो. सो आम्ही मस्तपैकी चहा एन्जॉय करत, हा माझा जो भाऊ आहे तो गर्लफ्रेंडशी बोलत आम्ही लोक आता थेट निघणार आहोत. कुठेही न थांबता आम्ही लोक आता पोचणार आहोत साताऱ्याला. बघू शकता एक सुंदर साईबाबांची मूर्ती लागली. मला या लोकेशनचं नाव नाही माहिती, आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण एवढी सुंदर मूर्तीकाराने जी बनवलेली आहे. आणि बघू शकता की मस्तपैकी प्रॉपर असं डिनर आमचं चालू आहे. गरम चपात्या, मटण आणि आमच्या छोट्यासाठी पाया सूप बनवला होता, पण त्याला तो काही जास्त आवडला नाही आहे. आणि फायनली गाईज मस्तपैकी असा 5-6 तासाची झोप काढली आणि आम्ही लोक ऑन द वे निघणार होतो फंक्शनला. सो सकाळ बघा मीच एकटा उठलेलो आहे आणि नंतर बघितलं तर अरे बापरे, मलाच लेट झालेलं आहे, सगळेजण उठले होते. सो इथे बघू शकता आमच्या भाच्याची फुल ऑन मस्ती चालू आहे. त्याला मातीमध्ये खेळायला एवढं आवडतं, कोणत्या पोराला आवडत नाही बेसिकली. आणि ही आमची छोटीशी गाडी समोर उभी आहे आणि हे आमचं सकाळ एवढं सुंदर वातावरण झालं होतं. आणि आमचे हे साहेब बघा छोटा किल्ला बनवत होते. मला तर एवढी झोप येत होती की झोप पूर्णच झाली नव्हती. पण सकाळ सगळ्यांनी कामं वगैरे करून, पाणी वगैरे भरून मस्तपैकी चहा नाश्त्याचं हे झालं. आणि आमच्या छोट्याचे सगळे मित्र त्याला भेटायला आले होते. माझ्या भावाचा वेट चाललेला, आंघोळ कधी मिळणार ते. काहीच फंक्शन मी जास्त नाही दाखवू शकलो कारण सगळे फॅमिली मेंबर्स होते आणि मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं. आय होप यू अंडरस्टँड. सो हा एक दिवसाचा धकाधकीचा प्रवास झालेला आहे आमचा. आम्ही लोक परत निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये बसून आम्ही लोकांनी गरमागरम गावरान असं जेवण जेवलेलं आहे. आय होप तुम्हाला मिनी व्लॉग आवडला असेल.